आज मस्तपैकी परत कोल्हापूरला चालली होती मी आणि आज मला वाटते मी आल्यापासून घरात एक दिवस पण बसलेली नाही. आल्यापासून माहेरी फिरतीये. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. आज कोल्हापूरला जाण्याचं कारण असं होतं की माझ्याकडे थोडी वायर शिल्लक होती, म्हणजे बरीच होती. ती मला रिटर्न करून बाकीचं काही साहित्य घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि त्याच्यानंतर तिथेच कोल्हापूरमध्ये गुजरीच्या इथे गल्लीमध्ये महालक्ष्मीची पालखी आली होती. आंघोळ करून देवी नदीवरून आली होती. तर ते दर्शन वगैरे घेतलं. माझं सामान, माझं जे काही काम होतं ते केलं आणि आम्ही दोघं असं फिरत होतो. तिकडे फिरत होतो म्हणजे गाडी घ्यायला जात होतो, कारण आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी. तर इथे मला म्हणजे मी माहेरी आली की मला इथे यायचंच असतं. हे आहे दावणगिरी लोणी डोसा हाऊस, राजारामपुरी मध्ये आहे हे. आणि राजारामपुरीमध्ये एवढ्या आमच्या आठवणी आहेत, कारण आमचं कॉलेजच राजारामपुरीत होतं आणि पूर्ण गल्ल्यानी गल्ल्या आम्ही फिरायचो तेव्हा कॉलेज टाईममध्ये. आणि त्या टाईमला हा डोसा आम्हाला 25 ते 20 रुपयाला मिळायचा, जो आता 90 रुपयाला झाला आहे. आणि दरवेळेस मी आली की येतेच इथे. राजारामपुरीमध्येच पहिल्या गल्लीमध्ये आमचं कॉलेज आहे, तुम्ही इथे बघू शकताय. आणि या कॉलेजच्या आठवणी आता मी हळूहळू शेअर करणार आहे इन्स्टावरती तुमच्यासोबत. हा रोड लक्षात ठेवा, हा रोड त्याबद्दल एक मस्त अशी गंमत आहे. आणि इथून या रोडच्या आतून जो गेट चालू होतो इथून आमचं कॉलेज पण स्टार्ट होतं. इथून ते पाक त्या टोकापर्यंत असं मोठं आमचं कॉलेज आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हा हॉल आहे आणि हे जे मधला भाग आहे हा पूर्ण कॉलेज आहे. आतून तर इतकं सुंदर आहे. मला जायची खूप इच्छा होती. मी ठरवलं पण होतं की वृषालीला घेऊन यावेळेस कॉलेजमध्ये वगैरे जायचं, म्हणजे कॉलेजच्या टायमिंगला बसमधून जायचं वगैरे. पण तसं काय झालं नाही, कारण बऱ्याच गोष्टी बाकीच्या करायच्या वगैरे होत्या आणि तिची पण तब्येत वगैरे ठीक नव्हती. हे आहे ताराराणी विद्यापीठ, म्हणजे इथंच मुलींचीच शाळा पूर्ण लहानपणापासून, म्हणजे प्ले ग्रुपपासून ते 15वीपर्यंत असं सगळंच आहे तिथे, कॉलेज, शाळा वगैरे. आणि इथे बघा आम्ही इकडे एन्जॉय करतो आणि इकडे मुलांना मामा मामीवर सोपवून टाकलं होतं. म्हणजे खरं तर हे सगळेजण बागणीला चालले होते आणि इथे बघा ही मुलं माझी मामा मामी बरोबर बागणीला गेले होते आज. आणि आम्ही इकडे कोल्हापूरला आमचं म्हणजे फिरत वगैरे होतो. आणि असं बरं वाटतं ना मुलांना असं कोणाच्या तरी गळ्यात टाकून राहायला. आणि ते तसे मामा मामीला काही त्रास वगैरे देत नाहीत, कारण मामा मामी काय त्यांचे लाड पुरवतात, सगळं काय असेल ते ऐकतात. आणि त्यांच्याबरोबर फिरायला, त्यांना मामीबरोबर तर फिरायला लय मजा येते, कारण मग सगळं मज्जा करायला मिळते मामीसोबत गेल्यावर. आणि हा नुसता 2 दिवस झाला आईस्क्रीम खातोय. इथे बघा मामा मामी बरोबर मस्त मज्जा चालू होती. आणि हे घरी पण गेले होते, तिथे मस्त थोडा वेळ बसले आणि येता येता काय काय हादडून आले होते. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.